नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रसंदे या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण गोपाळबुवा केळकरांची गोष्ट ऐकणार आहोत. तर गोपाळबुवा केळकर हे कोण आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कारण गोपाळबुवा केळकरांनी स्वामींची जी बखर लिहिली त्या बखरीमुळे आपल्याला स्वामी समजले. पुष्कळशा गोष्टी आपल्याला स्वामींच्या या बखरीमुळे आपल्याला समजल्या. तेच हे गोपाळबुवा केळकर. आपण आता आज त्यांची गोष्ट ऐकूया. जे काही ऐकूया म्हणजे त्या काळात तर आपण नव्हतो, परंतु जे काही पुस्तकांमधनं वाचनात आलं किंवा काही लेख होते पेपरमध्ये किंवा असं, हे सगळं ऐकून आणि वाचून आज मी तुमच्यासमोर ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. हां, तर आपण सुरू करूया. गोपाळबुवा केळकर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यात कोर्ले नावाचं एक गाव होतं. तिथे त्यांचा जन्म झाला. 1847 साली त्यांचा जन्म झाला. शिक्षण त्यांचं जास्त झालं नव्हतं. इयत्ता 3रीपर्यंत शिकले होते, परंतु ते शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं होतं आणि म्हणून त्यांना नागपूरला स्टेशन मास्तरची, रेल्वेमध्ये स्टेशन मास्तरची नोकरी मिळाली. गोपाळबुवांना थोडासा स्वतःबद्दल अहम होता, म्हणजे थोडासा असा गर्व होता की मला जी काही नोकरी मिळाली आहे किंवा जे काही मी आतापर्यंत जे केलेलं आहे ते मी स्वतःच्या हिमतीवर केलेलं आहे, म्हणजे मी स्वतः केलेलं आहे, असा त्यांना थोडासा अहम होता. आणि असं असताना, नोकरीला असताना त्यांचं लग्नही झालेलं होतं. ते नागपूरला नोकरी करत असताना एकदा काय झालं की त्यांच्या पोटात दुखायला लागलं. पोटात दुखायला लागलं तर ते इतकं दुखायला लागलं होतं की त्यांना ते असह्य व्हायला लागलं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, काही दिवस गेले, पण दुखणं काही बरं होत नव्हतं. खूप असह्य व्हायला लागलं. शेवटी त्यांना असं वाटायला लागलं जगण्यापेक्षा मरण बरं, असा त्यांच्या मनामध्ये विचार आला. त्यांनी वैद्य केले. वैद्यांनी त्यांना औषधं दिली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी वैद्यांनी त्यांना एक सल्ला दिला. वैद्य म्हणाले, गोपाळराव, एक काम करा, तुम्ही तुमच्या गावी परत जा. तिकडे गेल्यावर तुम्हाला तुमच्या गावच्या, म्हणजे त्या वातावरणामध्ये कदाचित तुम्हाला बरं वाटेल. त्या वातावरणात, तुमच्या गावच्या वातावरणामध्ये तुम्ही बरे व्हाल. तुम्ही तुमच्या गावी परत जा. आता गोपाळबुवा गावी परत जा म्हणायचं, म्हणजे गावी परत जायचं म्हटलं तर मग आपल्याला नोकरी सोडावी लागणार. आणि नोकरी काय इतक्या सहजासहजी त्या काळीसुद्धा तशी नोकरी मिळत नव्हती, परंतु त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांना दुखणं खूप असह्य होत होतं. त्यांनी नोकरी सोडली गोपाळबुवांनी आणि ते आपल्या गावी गेले. तिथेसुद्धा काय त्यांचं दुखणं बरं होत नव्हतं. तिथेसुद्धा त्यांनी वैद्य केले, औषधं घेतली, परंतु काहीच झालं नाही. दुखणं हे चालूच होतं, असह्य होत होतं. शेवटी मग त्यांनी विचार केला. ते भावाकडे येऊन राहिले काही दिवस. तिथे त्यांनी औषधं केली, तिथेसुद्धा काही झालं नाही. शेवटी त्यांनी विचार केला की आता मात्र आपल्याला जगणं इतकं हे झालं की असह्य व्हायला लागलं. कधी कधी त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार यायला लागला. आणि असंच करत असताना जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा एक दरवाजा असतो जो आपण ठोठावतो नेहमीच, तो असतो देवाचा दरवाजा. गोपाळबुवांनी पण तेच केलं. गोपाळरावांना शेवटी, त्यावेळी ते गोपाळबुवा नव्हते, त्यावेळेला गोपाळराव म्हणायचे. तेव्हा मग त्यांनी शेवटी देवाला हाक मारली आणि इतकी मनापासून हाक मारली की ते इतक्या कळकळीने म्हणाले की जो कोणी देव असेल त्या देवाने जर मला 7 दिवसात जर बरं केलं तर मी त्याची चाकरी केल्याशिवाय दुसरं काहीही करणार नाही, असं ते वचन देऊन मोकळे झाले. आणि खरोखरच त्यांना 7 दिवसामध्ये थोडं बरं वाटायला लागलं. पूर्णपणे बरे झाले नाहीत, परंतु त्यांना आराम मिळाला. आता त्याने विचार केला की मी वचन तर दिलेलं आहे, मग आता ज्याने मला बरं केलं त्याची चाकरी करणार, मग आता ती कोण? मग आता ती व्यक्ती कोणाची चाकरी करायची हा त्यांच्या मनामध्ये विचार यायला लागला. ते अशा व्यक्तीच्या शोधात निघाले, म्हणजे अशी विभूती, ही विभूती कोण
अशा त्या विभूतींच्या शोधात ते निघाले. त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी ऐकलं किंवा त्यांना माहिती मिळाली की अशा 2 विभूती आहेत, एक देव मामलेदार आणि दुसरे अक्कलकोटचे स्वामी श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ आहेत ते. तर देव मामलेदारांचा विचार त्यांनी केला, परंतु त्यांचा भाऊ जिथे राहत होता तिथे जवळपासच त्यांचं जे देव मामलेदारांचं स्थान होतं, म्हणून त्यांना ते नको होतं. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण अक्कलकोटला जाऊया. म्हणून त्यांनी भावाला सांगितलं की मी माझ्या मित्राकडे चाललो आहे, काही दिवसांनी मी परत येईन म्हणून. भावाने भावाची परवानगी घेतली आणि बुवा निघाले. त्यावेळेला बुवांच्या खिशामध्ये अवघे 5 पैसे होते. बुवा निघाले, एका ठिकाणी आले आणि एका आश्रमात बुवा थांबले. रात्रीचे 12 वाजले होते, म्हणजे जवळजवळ मध्यरात्र झाली होती. आणि त्यावेळेला तिथे 8 ते 10 बैलगाड्या घेऊन एक स्त्री आली आणि तिने आपल्या नोकराला सांगितलं तिकडे गोपाळराव आहेत, त्यांना जाऊन बोलून घेऊन ये म्हणून. तो नोकर गेला आणि त्यांनी गोपाळबुवांना उठवलं आणि सांगितलं की आमच्या मालकीनबाई तुम्हाला बोलवत आहेत, तुम्ही जरा येऊन भेटा. गोपाळबुवा म्हणाले, एवढ्या रात्री मला कोण बोलवतं आहे आणि मला कोण ओळखतं इथे. म्हणून ते गोपाळबुवा तरीसुद्धा गेले. ते त्या मालकीनबाई होत्या, त्या म्हणाल्या, गोपाळराव तुम्हाला या बैलगाडीमधलं जे काय आहे, म्हणजे जे काही लागेल ते तुम्ही घ्या म्हणून. तर गोपाळबुवांना काहीही नको होतं. अशा वेळेला त्यांना फक्त स्वामींचा ध्यास लागला होता, अक्कलकोटला कसं पोचायचं हाच त्यांच्यामध्ये एक ध्यास होता. तर ते त्या बाईनं म्हणाले की मला काहीही नको आहे, मला फक्त अक्कलकोटला जाईपर्यंत माझी सोय करा, मला अक्कलकोटला जायचं. मग त्या बाईंनी त्यांना अक्कलकोटला जायची त्यांची सोय केली. आणि दुसऱ्या दिवशी नंतर मग सकाळी दुसऱ्या दिवशी गोपाळराव अक्कलकोटला जायला निघाले. गोपाळबुवा अक्कलकोटला येण्यापूर्वी त्यांनी 5 रुपयाच्या खारीक घेतले होते 5 रुपयाचे, ते घेऊन ते अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्यानंतर त्यांनी स्वामींना समोर बघितलं. स्वामींना बघितल्याबरोबर ते अगदीच मंत्रमुग्ध झाले, कारण स्वामींना बघितल्यावर कोण मंत्रमुग्ध होणार नाही. शेवटी त्यांनी त्या खारीक स्वामींना दिल्या आणि त्यांनी स्वामींना प्रणिपात केला, साष्टांग नमस्कार घातला आणि उभे राहिले, नुसते बघतच राहिले. आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण अक्कलकोटलाच राहायचं, स्वामींशिवाय आपण आता दुसरीकडे कुठेच जायचं नाही, आता आपलं हेच स्थान आहे. शेवटी गोपाळबुवा अक्कलकोटला राहू लागले. पण राहायचं म्हणजे आता इथे पोटा पाण्याची सोय कशी काय करायची. गोपाळबुवा तिकडे अक्कलकोटमध्ये भिक्षा मागून राहू लागले. भिक्षा मागायचे आणि 4-5 वेळा स्वामींचं दर्शन घ्यायचे, भिक्षा मागायचे, हाच त्यांचा क्रम चालू राहिला. आणि तिथे रात्री झोपायला मात्र ते देशमुखांच्या वाड्यावर जायचे. तिथे देशमुखांच्या वाड्यावर एकदा रात्री झोपलेले असताना त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नात स्वामी आले आणि स्वामींनी त्यांच्या पोटावरनं हात फिरवला आणि स्वामी म्हणाले, आता तू पूर्णपणे बरा झाला आहेस, तुझा रोग पूर्णपणे बरा झाला, असं स्वामी त्यांना म्हणाले. गोपाळबुवा स्वप्नातून ताडकन उठून बसले आणि म्हणाले, अरे हे स्वप्न होतं म्हणून. आणि मग त्यांना त्यावेळेला लघवीला झालं होतं. मग ते उठले आणि लघवीला गेले. तर त्या दिवशी त्यांना इतकी लघवी झाली, इतकी भयंकर लघवी झाली, खूप लघवी झाली. आणि त्यांचं जे पोट घट्ट झालं होतं ते त्यांचं पोट सैल झालं आणि त्यांना अगदी म्हणजे गोपाळबुवा पूर्णपणे बरे झाले होते. आणि अशा रीतीने मग ते अक्कलकोटलाच राहू लागले. एकदा म्हणजे काय असायचं की स्वामी जेव्हा अक्कलकोटला असायचे तेव्हा ते आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा स्वामी जायचे. आणि जेव्हा स्वामी जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर 60-70 लोक जायचे आणि म्हणजे जत्राच असायची. असेच एकदा स्वामी निघाले असताना एका गावी गेले आणि तिकडे गोपाळबुवाही त्यांच्याबरोबर, त्या लोकांबरोबर गोपाळबुवाही त्या गावी गेले. आता तिथे गेल्यानंतर गोपाळबुवाने ठरवलं की आता एवढ्या लोकांमध्ये आपला निवाव काय लागणार, म्हणून आपण लवकर उठूया, अंघोळ वगैरे करूया, उलटून घेऊया आणि मग बाकीचं सगळं नंतर होईलच, परंतु अगोदर आपण सगळ्यांच्या अगोदरच आपण सगळं आपलं उरकून घेऊया असं त्यांनी ठरवलं. आणि गोपाळबुवा सकाळी पहाटे 3 वाजता उठले, ब्रह्ममुहूर्तावर उठले सकाळी. आणि गोपाळबुवांना चिली मोडायची सवय, तंबाखूची सवय होती.
म्हणून त्यांनी आजूबाजूच्या घरामध्ये कुठे अग्नी दिसतो का म्हणून ते बघायला लागले, परंतु तिथे कुठे आजूबाजूला अग्नी दिसला नाही. तर जिथे स्वामी झोपले होते तिथे समई तेवत होती. तिथे समई पाहून गोपाळबुवा त्याच तिकडे गेले, स्वामींच्या इथे गेले. त्यांनी दोरी घेतली, शुंभ घेतला असा आणि त्या समईवर धरला जाळ करण्यासाठी. इतक्यात स्वामी उठले. स्वामी उठून बसले आणि गोपाळबुवांनी स्वामींना बघितलं आणि स्वामी गोपाळबुवांकडे बघत होते. नजरेला नजर त्यांची भिडली आणि गोपाळबुवा अगदी थरथर कापू लागले. परंतु काही क्षणातच ते अगदीच शांत झाले आणि त्याच वेळेला स्वामींनी त्यांच्यावर अनुग्रह केला. मग त्यांच्यावर त्याच वेळेला स्वामींची कृपा झाली. नंतर थोड्या वेळाने जशी हळूहळू लोक उठायला लागली तसे गोपाळबुवा तिथून निघाले आणि अंघोळीला गेले. अंघोळीला गेले तर तिथे विहीर होती. त्या विहिरीवर अंघोळीला गेले तर ते, परंतु अंघोळीला तिथे काहीच असं दुसरं अंघोळ करण्यासाठी काही साधन नव्हतं, म्हणजे कळशी म्हणा किंवा असं काही साधन नव्हतं. तर पाणी काढायचं कसं, पाणी घ्यायचं कसं, म्हणून त्यांनी आजूबाजूला बघितलं तर तिथे एक व्यक्ती उभी होती. त्याला जाऊन त्यांनी सांगितलं, मला जर आंघोळ करण्यासाठी काही साधन देशील का, किंवा टोप किंवा भांडं काही देशील का. तर त्यांनी मातीचं एक भांडं त्यांना दिलं. ते मातीचं भांडं घेऊन गोपाळबुवा आंघोळीला आले. आंघोळ करत होते. इतक्यात काही भक्तांनी ते बघितलं आणि म्हणायला लागले, अरे गोपाळबुवाने या माणसाकडनं ते मातीचं भांडं घेतलं आणि आंघोळ करतोय, हे काय बाटली, गोपाळबुवा बाटली अशी बुंबाबुंब करायला सुरुवात केली. परंतु गोपाळबुवा अस्पृश्याच्या पलीकडे गेलेले होते. त्यांना ह्या गोष्टीशी, ह्या विषयाशी काहीही संबंध नव्हता. त्यांनी आंघोळ वगैरे केली गोपाळबुवाने आणि निघून गेले. तर दुपारच्या वेळेला ज्यावेळेस जेवणाची पंगत बसली होती त्या पंक्तीमध्ये गोपाळबुवाही बसले आणि गोपाळबुवा पंक्तीत बसले असताना एका व्यक्तीने, म्हणजे ज्याने जे पाहिलं होतं गोपाळबुवांनी आंघोळ केली, त्या माणसाकडनं ते भांडं घेऊन आंघोळ केली होती, त्या व्यक्तीने पाहिलं होतं. ती व्यक्ती आली आणि म्हणाले, तुम्ही इथून उठा, तुम्ही या पंक्तीत बसायचं नाही, तुम्हाला या पंक्तीत बसण्याचा अधिकार नाही आहे, तुम्ही बाटलेले आहात, असं म्हणून गोपाळबुवांचा त्यांनी अपमान केला. गोपाळबुवांना त्याचं काहीच वाटलं नाही. गोपाळबुवा उठले आणि एका कोपऱ्यात जाऊन तिकडे दुसरीकडे जाऊन बसले. हे स्वामींनी बघितलं आणि हे स्वामींनी बघितल्यानंतर स्वामी मोठमोठ्याने ओरडू लागले, हमको खाना नाही चाहिए, आम्हाला जेवायचं नाही आहे, आम्ही बाटलो आहे, म्हणजे मोठमोठ्याने ओरडू लागले. झाला हा प्रसंग इथे संपला. त्याच्यानंतर हे परत सगळे स्वामींबरोबर सगळे परत अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्यानंतर काही दिवसानंतर गोपाळबुवांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना समजलं की आपले पती अक्कलकोटला आहेत आणि स्वामींच्या सेवेमध्ये अक्कलकोटला आहेत. त्यासुद्धा अक्कलकोटला आल्या. आपल्या स्वामींना शोधत आणि त्यासुद्धा स्वामींची सेवा करायला लागल्या. तिथे काही दिवस ते राहिले अक्कलकोटला आणि नंतर स्वामींनी गोपाळबुवांना बोलवलं आणि सांगितलं, आता तुम्ही इथून जा. त्यांना 2 नारळ दिले, 1 सुपारी दिली, चांदीच्या पादुका दिल्या, 1 झोळी दिली आणि सांगितलं, आता तुम्ही इथून मार्कंडला जा आणि जाण्यापूर्वी मात्र तुम्ही मुंबईला जा. मुंबईला स्वामीसूत आहेत, स्वामीसूतांची भेट घ्या, स्वामीसूतांना भेटा. त्याच्यानंतर मार्कंडला जा, तिथे ब्रह्मचारी बुवा आहेत, त्यांना भेटा. गोपाळबुवा आणि त्यांच्या पत्नी ह्या स्वामीसूतांकडे मुंबईला आल्या. मुंबईला आल्यानंतर काही दिवस तिकडे स्वामीसूतांबरोबर ते राहिले आणि नंतर मग ते मार्कंडला आले. मार्कंड म्हणजे आता जे चिपळूणमध्ये आहे तिकडे मार्कंडला आले. मार्कंडला आल्यानंतर ब्रह्मचारी बुवांना ते भेटले, त्यांना नमस्कार केला आणि ब्रह्मचारी बुवा म्हणजे त्यावेळेला तिथे ते असेच एकदम अगदीच याच्यासारखे फिरत असायचे. त्यांना कोणी नव्हतं, म्हणजे असे लंगोट नेसून असे फिरत असायचे एकटेच. त्यांना पाया पडले आणि मार्कंडला तिथे ते राहायला लागले. मार्कंड हे पूर्ण जंगल होतं त्यावेळेला, तिथे काहीच नव्हतं. आता ह्या जंगलामध्ये राहायचं कसं, म्हणजे उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न गोपाळबुवांना पडला. त्यावेळेला गोपाळबुवांनी मग एक विचार केला की आजूबाजूला जी गावं आहेत त्या गावांमध्ये जाऊन भिक्षा मागायची. दर गुरुवारी गावामध्ये जायचं, भिक्षा मागायची, भिक्षा घेऊन यायचं. 7 दिवस ती भिक्षा पुरवायची, ते अन्न पुरवायचं
परत दुसऱ्या गुरुवारी पुढल्या गुरुवारी जायचं, परत 7 दिवसाची भिक्षा घेऊन यायची, परत ते अन्न पुरवायचं, असं त्यांचा तो क्रम चालू झाला. काही महिने गेले, 1 वर्ष 2 वर्ष असे गेले असतील. त्या तिकडच्या लोकांना गोपाळबुवा हे म्हणजे खूप आवडायला लागले. त्यांना ही मोठी म्हणजे तपस्वी व्यक्ती आहे, ही साधू व्यक्ती आहे असं त्यांची समज झाली. लोक गोपाळबुवांकडे यायला लागले आणि गोपाळबुवांकडे येऊन त्यांना आपली दुःख सांगायला लागले, आपले प्रश्न विचारायला लागले. गोपाळबुवा त्यांना सांगू लागले, म्हणजे त्यांचे प्रश्न सोडवायला लागले आणि गोपाळबुवा जे सांगत होते तसं होत होतं. त्याच्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसायला लागला. हळूहळू तिथे मार्कंडला मठाची स्थापना झाली. गोपाळबुवांनी तिथे मठ स्थापन केला, लोक यायला लागली आणि आनंद होता. काही दिवस गेल्यानंतर, काही 1-2 वर्ष गेल्यानंतर गोपाळबुवांना समजलं, म्हणजे त्यांना बातमी मिळाली की स्वामींनी देह ठेवला. हे समजलं. जसं हे समजल्याबरोबर गोपाळबुवा इतके बेचैन झाले की त्याने अन्न पाणी सगळंच सोडलं आणि अगदी भ्रमिष्ठासारखे फिरायला लागले. खूप दिवस ते तसेच होते, म्हणजे अन्न पाणीच त्यांनी सोडलं होतं. इतक्यात एक दिवस म्हणजे स्वामींच्या कृपेने हा अगदीच स्वामीमय झालेली व्यक्ती, हे बुवा, त्यांच्या मनावर हा परिणाम होणं अगदी साहजिक होतं. आणि एक दिवस असं झालं की प्रत्यक्षात स्वामी सदेह त्यांच्या समोर उभे राहिले आणि गोपाळबुवांना म्हणाले, अरे हे काय करतोयस वेड्यासारखं? मी कुठे गेलो आहे? मी इथेच आहे, मी गेलेलो नाही आहे. मी देहाने जरी गेलेलो असेल तरी मी इथेच आहे, मी तुझ्या समोर आहे. मला कधीही हाक मार, मी तुझ्या समोर असेल. हम गया नाही, जिंदा आहे, ही प्रचिती त्यावेळेला स्वामींनी गोपाळबुवांना आणून दिली होती. आणि मग गोपाळबुवा आनंदित झाले, म्हणजे त्यांना खूप बरं वाटलं. आणि मग अशा याच्यामध्ये गोपाळबुवा परत स्वामींची भक्ती गोपाळबुवांची सुरू झाली आणि स्वामींमध्ये एकरूप होऊन त्यांची भक्ती करू लागले. काही वर्षानंतर, 1-2 वर्ष गेल्यानंतर ह्या स्वामी भक्तांनी सुद्धा, म्हणजे गोपाळबुवांनी सुद्धा नंतर काही वर्षानंतर 1-2 वर्षानंतर देह ठेवला. तो दिवसही एकादशीचाच होता. फाल्गुन महिना होता आणि तो दिवस एकादशी होती त्या दिवशी. आणि अशा बहुतेक मला वाटतं साल 1919 असावं, कदाचित चुकत असेल, परंतु 1919 असावं. आणि गोपाळबुवांनी देह ठेवला आणि अशा रीतीने हा स्वामी भक्त स्वामींमध्ये लीन झाला. आणि आज जो आपण चिपळूणला जो मठ बघतो तो हाच मठ आहे, जो तिथे पादुका आहेत, त्या पादुका अजूनही त्या मठामध्ये आहेत. आणि हा मठ गोपाळबुवांनी बांधलेला तो मठ अजूनही तिथे आहे. कधी गेलात तर त्या मठाला नक्कीच भेट द्या. ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. परत आपण नंतर अजून एक गोष्ट घेऊन परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.